नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान आणि त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू आहे. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नाचं निराकरण केलं जात आहे. या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी अनाथाश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि ठाणे महापालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवला जातो. ठाणे महापालिकेतील कैलासवासी धर्मवीर आनंद दिघे सभागृहात विशेष बैठक पार पडली. प्रत्येक गुरुवारी या बैठकीत ठाणे महापालिकेचे विविध प्रश्न मांडले जातात. या प्रश्नांचं निराकरणही तातडीनं केलं जातं. आज या जनसंवाद उपक्रमादरम्यान माजी महापौर अशोक वैती, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, अनिता बिर्जे तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेला सफाई कामगारांकडून विशेष सत्कार करण्यात आला. मागील आठवड्यात सफाई कामगारांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. तातडीनं याचं निराकरण करून सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आलं. तर कळव्यातील एका मुस्लिम बांधव आपल्या गाळ्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून झटत होते. तातडीनं या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना हक्काचा गाळा मिळवून दिला. असे विविध प्रश्न या जनसंवाद उपक्रमातून मार्गी लावले जातात, अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी दिली. काय आपण पाहिलं असेल की महापालिकेमध्ये ज्यांना ज्यांना कार्यालय मिळालेले आहेत, मग ते राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेनेचे आहेत आणि बीजेपीचे आहेत, त्यांना जो रेशिओ असतो त्याप्रमाणे कार्यालय प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. तर आयुक्तांना तशा प्रकारच्या आम्ही सूचना केली, ज्यांचे पक्षाची संख्याबळ असतं तशा प्रकारचं कार्यालय आज अनेक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी कार्यालय पक्ष कार्यालय म्हणून दिलेलं आहे. जर आमचं हे कार्यालय बंद झालं असेल तर आम्हाला आमच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला जी काय आम्ही हा जनता दरबार नाही, आम्ही लोकांची सेवा आहे ती जी इतर वेळी त्या पक्ष कार्यालयातून चालत होती तीच आम्हाला द्यावी, आठवड्यातून एकदा द्यावी, अशा प्रकारची विनंती आयुक्तांना केली होती. आणि हे कार्यालय हे आम्हाला देत असताना जो कोण असेल त्यांनी नगरसेवक पद लढवावं आणि रेशिओ प्रमाणे 10, 15, 20 झाल्यानंतर त्यांना देखील अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील. तर मला असं वाटतं की थोडीशी माहिती घ्यावी महापालिकेमध्ये कार्यालय कोणत्या पद्धतीने दिले. ज्यांनी उद्या बीजेपीने जर हे मागितलं तर बीजेपीला मिळेल, राष्ट्रवादीला मिळेल, काँग्रेसला बहुतेक त्यांच्या रेशोप्रमाणे 2च असल्यामुळे त्यांना मिळणार नाही. पण आपण पाहिलं की 2 आहेत ते पण बहुतेक ते परत मनोज शिंदे साहेब आले त्यांना पण बहुतेक इकडे घेतील असं वाटतं एकंदरीत. तर तशा प्रकारचं आपण आयुक्तांना विचारलं, जो कोण माहितीचा अधिकार विचारतो किंवा जे प्रश्न उपस्थित करतात तर जे काही नगरसेवक निवडून आले तर त्यांना देखील मिळतील, काय हरकत नाही. आणि आम्ही शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला हे कार्यालय आयुक्तांनी दिलेलं आहे आमच्या ते रेशोप्रमाणे आणि आठवड्यातून एकदाच दिलेला. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या माहितीचा अधिकार द्यायचे आणि त्या समोरच्याकडनं पैसे काढायचे अशा प्रकारचं काम ह्या ठिकाणी चालत नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवणूक दिलेली आहे की आपण 80% हे समाजकार्य करायचं आणि 20%च राजकारण, तशा प्रकारचं हे काम चालू आहे. मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून आणि सूडबुद्धीनं नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसंच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर ज्येष्ठ मंडळींवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण असून देशभरामध्ये ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनं केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात कोकण सहप्रभारी युबी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कोकण सहप्रभारी युबी व्यंकटेश म्हणाले की नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. ही एक राजकीय दृष्टीनं प्रेरित कारवाई आहे. एका षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबाला लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील, संतोष केणे, उल्हासनगरचे अध्यक्ष रोहित साळवे इत्यादी उपस्थित होते.
के खिलाफ नहीं, बीजेपी के गवर्नमेंट और मोदी को इंक्लूड करके जो आजकल देश में जो नफरत फैला रहे उसके मोहब्बत का दुकान खोलने के लिए बोल रहे। देखो आजकल एजेएल और नेशनल हेराल्ड पेपर का ऊपर सोनिया गांधी और राहुल जी के ऊपर एफआईआर फाइल किए, जिसका कोई मकसद ही नहीं है, जिसमें कोई तकलीफ ही नहीं, तकसीर भी नहीं है, खाली आदमी को डाइवर्ट करने के लिए ये लोग लोगों को खाने में नहीं डाल रहे, भूखे में मर रहे, काम नहीं दे रहे और महंगाई कर रहे और करप्शन इतना ज्यादा हुआ है, आपको मालूम है महाराष्ट्र में क्या हो रहा है करके। उसके खिलाफ डाइवर्ट करने के लिए आदमी लोगों को ऐसा नया नया बहाने लेके आ रहा है। ये नया मुद्दा क्या भी नहीं है, नेशनल हेराल्ड है, इंडिपेंडेंस का पहले का है, ऐसा आज का पेपर नहीं है। ये अपना बीजेपी मनमानी कर रहा है, पूरा जो है वो नागरिक के ऊपर लग रहा है। नागरिक के ऊपर लग रहे हैं ना, नागरिक को मालूम हो रहा है क्या पेट्रोल मिल रहा है, क्या रेट में बेच रहे हैं, कितना पैसा बना रहा है सेंट्रल गवर्नमेंट करके। और जीएसटी आप खाओ पियो बच्चे का मेडिसिन लो उसमें भी जीएसटी लग रहा है। अब हर सिलेंडर का क्या भाव है सब लोग आज मालूम हो रहा है, लोगों को बहुत तकलीफ है। उसीलिए हम कांग्रेस पार्टी इधर चौहान और उनका दोस्त लोग सबका नेतृत्व में आज एक इधर आंदोलन करके लोगों को बताना है कि ये क्या हो रहा है करके, और जिला अधिकारी को एक निवेदन पत्र देने का भी है। और वेंकटेश जी अभी मुंबई ठाणे रेल्वे सेवेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं कारवाई करावी। रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पुलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक इत्यादी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी आग्रही मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडे केली आहे। ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे 6.5 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात। वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होते। 16 एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा 172वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत। याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष वाघोले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचं लक्ष वेधलं। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बंदी असली तरी रेल्वे प्रशासनातील एक अधिकारी आणि काही आरपीएफ जवानांच्या संगनमतानं बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव वाढलाय। गर्दीच्या वेळेला अडथळ्यांबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशांना धमकवण्याचे प्रकार घडत आहेत। रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहांच्या कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही कंत्राटदारांना ताबा सोडलेला नाही। दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास रॅम्पवरील वाहनांचा अडथळा येण्याची भीती वाटते। या समस्यांचा विळखा सोडवण्याची गरज आहे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी केली आहे। आज ठाणे ते बोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सेवा 172 वर्षापूर्वी दुपारी 2:30 वाजता चालू झाली होती आणि त्याला 172 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर 2वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे। नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे। कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या, परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे। रोजचे 6.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात। संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात। वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतोय। वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात की त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत, त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरनी काम करावं एवढीच 172व्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे,
ज्या काही तक्रारी केल्यात त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्याच शुभेच्छा. देशातील 51 शक्तिपीठांपैकी आणि राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर ओळखलं जात असून या शक्तिपीठाचं एक रूप ठाण्यात साकारण्यात येत आहे. ठाण्यातील पाचपाखडी भागात प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी करण्यात येते. या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात सुरू असून त्याची चित्रफीत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर प्रसारित केली आहे. त्यात येत्या 30 एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचं म्हटलंय. ठाण्याच्या पाचपाखडी भागातील गणेशवाडी येथे तुळजाभवानीचं मंदिर आहे. या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई ठाण्यातील अनेक भाविक येतात. 25 ते 30 वर्षापूर्वी हे मंदिर येथील नागरिकांनी उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र कालांतरानं या मंदिराचं काम रखडलं. त्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. मंदिरात 2 आणि 3 मार्च रोजी मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. परंतु 25 ते 30 वर्ष जुनं असलेलं हे मंदिराचं बांधकाम जीर्ण झालं होतं. रस्त्याच्या कडेलाच हे मंदिर असल्यामुळे वाहतूक कोंडीही होत होती. त्यामुळे भविष्यातील वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन आव्हाड यांनी या मंदिरांची नव्यानं उभारणी करण्याचा निर्णय घेतला. नवीन मंदिराच्या शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे महापालिकेकडे मिळवण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून मंदिराचा आराखडा मंजूर करून घेण्यात आला. शासकीय परवानगी आणि इतर बाबींची पूर्तता करून हे मंदिर उभारण्यात येत आहे. जागेचे माती परीक्षण केल्यानंतर मंदिर उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं करण्यात आलं. मंत्रोच्चार, देवतांचे आवाहन, होम हवन इत्यादी सर्व विधींची पूर्तता करूनच हा भूमिपूजन सोहळा पार पडलाय. 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला 6व्या मजल्यावरून खाली फेकणारा नराधम आसिफ मंसुरी याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाणे नगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. दरम्यान त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईच्या ठाकूरपाडा भागात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मनसूरीनं खेळणी देण्याचं आमिष दाखवून घरी नेलं. इमारतीच्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफनं तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीमधून तिला खाली फेकून दिलं होतं. या प्रकरणी मनसूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याची 16 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानं पोलिसांनी त्याला न्यायालयात आणलं होतं. त्यावेळेला आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्सिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनसूर याच्यावर चप्पल उगारली. त्याला मारहाणीचा प्रयत्न केला. त्याच वेळेला बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवलं. मृत पावलेल्या चिमुरडीची जात धर्म शोधून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. पण आपल्या मते ती एक मुलगी होती, माझी छोटी बहीण होती, एवढंच महत्त्वाचं आहे. अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल असं काम करायला हवं. या नराधमाला मी चोप देण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मनसूरचा खटला जलदगती न्यायालयात चालवला नाही आणि तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही त्याला पुन्हा प्रसाद देऊ. त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही मर्जिया. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यानं कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनानं आता पावलं उचलत घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांनी आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावा लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डायघर इथे पालिकेनं प्रकल्प उभा केलाय. शहरातून संकलित होणारा कचरा सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर आणला जात होता. त्यानंतर तो डायघर प्रकल्पस्थळी नेला जात होता. मात्र डायघर प्रकल्प गेले 2.5 महिने बंद असल्यामुळे सीपी तलाव इथे कचरा साठल्यानं दुर्गंधी पसरण्याबरोबरच आग लागल्याच्या घटना घडल्या. दरम्यान डायघर प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून त्याचबरोबर भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवरही कचरा नेण्यात येतोय. त्यामुळे शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यासाठी पालिकेनं शहराच्या वेगवेगळ्या भागात हस्तांतर केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कचरा समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक घेतली असून त्यात दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांना
आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणं, या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीचे अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिलेत. या वृत्ताला ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा देत टप्प्याटप्प्यानं नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.